नाशिकमधून 3 मे पर्यंत एबी फॉर्म जमा करा असे आदेश नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शांतिगिरी महाराजांना दिले। त्यांनी शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज भरला आहे, त्यामुळे त्यांना 3 मे पर्यंत एबी फॉर्म भरावा लागेल असं जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केलेली आहे। शांतिगिरी महाराजांनी शिंदे गटाकडून अर्ज भरलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी नाशिकच्या लोकसभाच्या मतदारसंघात आता मोठा ट्विस्ट आलेला आहे, उत्सुकता शिगेला आहे। महायुतीमधला तिढा अद्याप सुटत नसतानाच आता शांतिगिरी महाराजांनी यापूर्वी देखील एक अर्ज भरला होता अपक्ष म्हणून, आणि आता त्यांनी आणखीन एक अर्ज भरला आणि त्यामध्ये त्यांनी शिंदे गटाकडून अर्ज घेतल्याचं नमूद केलं। दरम्यान दुसरीकडे नाशिकमध्ये महंत अनिकेत शास्त्रींनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आज उमेदवारी अर्ज घेतलाय। भाजप पक्षश्रेष्ठींनी अर्ज भरण्यास सांगितलं असून आपण भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याचा दावा देखील अनिकेत शास्त्रींनी केलाय। मंगळवारी अथवा बुधवारी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यापूर्वी देखील अनिकेत शास्त्रींनी आपण भाजपकडून निवडणूक लढवणार असा दावा केला होता। आता त्यांनी उमेदवारी अर्ज देखील घेतलेला आहे। भाजप पक्षश्रेष्ठींनी अर्ज भरण्यास सांगितल्याचा दावा अनिकेत शास्त्रींनी केलेला आहे। त्यामुळे नक्की नाशिकमधून लोकसभेची उमेदवारी कुणाला मिळणार याची उत्सुकता आहे। तिकडे महंत अनिकेत शास्त्रींनी दावा केला की मला भाजपकडून उमेदवारी मिळणार आहे, तर तिकडे शांतिगिरी महाराजांनी शिंदे गटाकडून अर्ज घेतलाय। नाशिक लोकसभेचा एक मोठा ट्विस्ट आलेला। नाशिकमधून शांतिगिरी महाराजांनी शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज भरलाय, मात्र त्यांना पक्षाकडून एबी फॉर्म मिळालेला नाही। शांतिगिरी महाराजांनी आजच आपला उमेदवारी अर्ज भरला। नाशिकमध्ये शिंदे गटाकडून हेमंत गोडसेंचं नाव आघाडीवर आहे, तरी प्रचार देखील सुरू केलाय। याशिवाय भाजपने देखील या जागेवर दावा केलाय। दुसरीकडे राष्ट्रवादीचा देखील दावा आहे। मात्र हे सगळ्या गोष्टी असतानाच शांतिगिरी महाराजांनी शिंदे गटाकडून अर्ज भरल्यानं आता गोडसेंचा पत्ता कट होणार का, विद्यमान खासदार हेमंत गोडसेंचा पत्ता कट होणार का, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं आहे। शिंदेची चर्चा केल्यानंतर अर्ज भरलाय असं शांतिगिरी महाराजांचं म्हणणं आहे। शांतिगिरी महाराजांचा मोठा शिष्य परिवार नाशिक आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये आहे। जय बाबाजी परिवार नावाने तो परिचित आहे। कुठल्या शिवसेनेच्या माध्यमातून आपण फॉर्म भरला? श्री एकनाथजी शिंदे गट त्यावेळेला मुख्यमंत्री साहेबांनी शिंदे साहेबांनी शांततेने आमचे जे मुद्दे होते या निवडणुकीमधले भक्त परिवाराचे ते सर्व त्यांनी ऐकून घेतले आणि त्यांची सुद्धा त्यांनी काही त्यांचे मुद्दे मांडले ते सुद्धा आम्ही शांततेने ऐकले। रात्री वेळ असल्यामुळे ते काय म्हणले होते आम्ही तुम्हाला नंतर निर्णय आपण करू म्हणजे नंतर। आता एबी फॉर्म तुम्हाला दिलेला नाही आहे, नुसतं शिंदे गटाकडून आपण फॉर्म भरला आहे, तर असं चर्चा आहे की महायुतीचे उमेदवार आपणच असाल नाशिक लोकसभा मतदारसंघात। आता बघा ही भगवंताची छामे समजतो। अजून महायुतीचा उमेदवार अधिकृतरित्या जाहीर झालेला नाही, मात्र आता शांतिगिरी महाराजांनी नुसतं उमेदवारी अर्ज घेतलेला आहे। पक्षाकडून त्यांना एबी फॉर्म घेतला नाही, मात्र आपण शिंदे गटाकडून अर्ज घेतल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि आमची लोक मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतात असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। शिंदे गटाकडून त्यांनी अर्ज भरलेला आहे। शांतिगिरी महाराज यांना मौनगिरी महाराज म्हणून देखील ओळखलं जातं। जय बाबाजी भक्त परिवार त्यांचा आहे। स्वतः महाराज आपल्यासोबत आहे असल्याचं अर्जामध्ये नमूद केलेलं नेमकं काय